नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन आपण छानपैकी साजरा केला। वेगवेगळी उपकरणं तयार केली, अनेक वैज्ञानिकांच्या गोष्टी ऐकल्या असतील, परंतु आमच्या इयत्ता 5वी अ च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी बियांचा उपक्रम केलेला आहे की एवढीशी छोटीशी बी किती मोठी किमया करू शकते याचंच एक ज्वलंत उदाहरण आम्ही आमच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मांडलेलं आहे। आणि या उपक्रमामध्ये वर्गातील सर्व विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि ते त्यामध्ये काय सादरीकरण करणार आहेत तर बिया कशा असतात, बिया लावल्यानंतर कोणत्या प्रकारचं झाड येतं, त्याची मुळं कोणत्या प्रकारची असतात, त्याची उपयोगिता काय आहे, या सगळ्या गोष्टींचं सादरीकरण विद्यार्थी इथे करणार आहेत। तरी सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव तनिष्का चांगदेव केदार। आज मी तुम्हाला बियांची उपयोगिता हा उपक्रम सादर करून दाखवणार आहे। त्यामध्ये मी कांदा हा विषय घेतला आहे। चला तर आपण कांद्याच्या बियाविषयी माहिती घेऊया। तर या आहेत कांद्याच्या बिया। कांद्याच्या बिया आकाराने लहान व त्रिकोणी असतात व त्यांचा रंग काळा व त्या वजनाने हलका असतात। आणि कांदा लागवडीसाठी आपल्याला भुसभुशीत व निचऱ्याची जमीन आवश्यक असते। आणि या कांद्याची लागवड पेरणी ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात करता येते आणि प्रमाणात पाणी आवश्यक असते। चला तर आपण आता कांद्याच्या वनस्पतीबद्दल जाणून घेऊया। तर ही आहे कांद्याची वनस्पती। ही एक द्विबीजपत्री वनस्पती आहे आणि कांद्याचे खोड लहान व जमिनीखाली असते आणि मुळे बारीक व तंतुमय असतात आणि मुळाखाली असा गाठीसारखा कांदा तयार होतो आणि याचे पीक 4 ते 5 महिन्यात उगवून तयार होते। चला तर आपण आता कांद्याची पात म्हणजेच की कांद्याच्या पानांविषयी थोडी माहिती घेऊया। कांद्यांची पाने ही लांब, हिरवी, पोकळ आणि मऊ रसाळ गोडसर असतात आणि याच्यामध्ये क्लोरोफिल घटक असल्यामुळे ही हिरवी असतात। तर तुम्ही इथं बघू शकता की ही पाने तोडली की हे आतमधून पोकळ असतात आणि हात लावला की एकदम मऊसर आणि रसाळ असतात। आता आपण कांद्याचे फुलं असतात त्याविषयी जाणून घेऊया। हे फुले लहान गोलाकार फुले आणि पांढऱ्या रंगाची फुले असतात आणि चेंडू सारखा घोस तयार करतात आणि याच फुलांमधून कांद्याच्या काळ्या रंगाच्या बिया बाहेर पडतात आणि मग आपल्याला या बियांपासून कांदा लागवड होते। तर चला आपण आता या कांद्याविषयी थोडी माहिती घेऊया। कांद्याचे उत्पादन हे जास्त प्रमाणात नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, जळगाव या 5 जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने घेतले जाते। आणि कांद्यामध्ये 3 प्रकारचे विटॅमिन असते। एक म्हणजे विटॅमिन सी। विटॅमिन सी हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। विटॅमिन B6 ही आपली मेंदूच्या कार्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि विटॅमिन B9 ही रक्त निर्मितीस मदत करते। आता या कांद्यापासून अनेक पदार्थ बनतात आणि अनेक उपयोग देखील होतात। आता हा कांदा आपण भाजी, आमटी, सॅलड, भजी, कोशिंबीर, भेळ अशा अनेक पदार्थांमध्ये वापरतात आणि केस वाढीसाठी देखील कांद्याचा रस वापरतात। आता इथे मी काही पदार्थ बनवून आणले आहेत। हा आहे डाळ कांदा, यामध्ये देखील आपण कांद्याचा वापर करतो। त्यानंतर ही आहे कांद्याची भजी, यामध्ये देखील कांदा असतो। आणि ही आहे भेळ, भेळीमध्ये पण आपण कांदा आणि कांद्याची पात देखील टाकतो। अशा प्रकारे हा गुणकारी उपयुक्त असा कांदा। थँक्यू। लहान सभी शक्ती अफाट त्यात दडले जीवन विराट। लहान सभी शक्ती अफाट त्यात दडले जीवन विराट। सूर्य, पाऊस, मातीची साथ, झाड उभे राहते करून मात। चला तर आता आपण अक्रोडाविषयी माहिती घेऊया। नमस्कार, माझे नाव स्वरा गणेश पामरवाड। मी इयत्ता 5वी अ मध्ये शिकत आहे। माझ्या प्रयोगाचे नाव आहे बियांची उपयोगिता आणि त्यात मी विषय घेतलाय अक्रोड। आता ही अक्रोडाची बी आहे। अक्रोडाची आपण बी खातो। हे अक्रोडाचे फूल आहे। अक्रोडाचे फूल हिरवे असते आणि थोडे पिवळे सुद्धा असते। हे अक्रोडाचे पान आहे। अक्रोडाचे पान हे नेहमी हिरवे असते। हे अक्रोडाचे कच्चे फळ आहे। कच्चे फळ हे नेहमी हिरवे दिसते आणि अक्रोडाचे पिकलेले फळ आहे, त्यामुळे असे दिसते। आता अक्रोडापासून आपल्याला विटॅमिन B6, विटॅमिन E, विटॅमिन K ही जीवनसत्वे मिळतात। अक्रोड आपल्याला जास्त करून ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये मिळतो। त्याचे प्रसिद्ध ठिकाण उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश इथे आहेत।
त्याला इंग्रजीमधून आपण वॉलनट असे म्हणतो. त्याचा आकार हे बघा, त्याचा आकार आपल्या मेंदूसारखा दिसतो. त्याची लागवड फेब्रुवारी ते मार्च मध्ये होतं. त्याला बहर मार्च ते एप्रिल मध्ये येतं आणि त्यांच्या फळांची वाढ एप्रिल ते मे मध्ये होते आणि काढणी ऑगस्ट ते सप्टेंबर. त्याचे फायदे आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर जर आपण अक्रोड खाल्ले तर आपली स्मरणशक्ती वाढते, मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि वजन सुद्धा कमी होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण अक्रोड कधी खावे? जर अक्रोड आपण रात्री भिजवले आणि जर सकाळी खाल्ले तर ते अधिक फायदेशीर असते. का? कारण की त्यातील फायटिक ऍसिड कमी होते आणि आपले पचन सुद्धा सोपे होते. जर आपण अक्रोड 20 पेक्षा जास्त खाल्ले तर आपल्याला तोटा होऊ शकतो. का? कारण आपल्याला पचनाच्या समस्या सुद्धा होऊ लागतात आणि वजन सुद्धा वाढू लागतात. बी म्हणे मला द्या आधार, बी म्हणे मला द्या आधार, मी देईल सावली अपार, मी देईल सावली अपार. फळे फुले गारवारा, फळे फुले गारवारा, मी देतो खजिना सारा, मी देतो खजिना सारा. धन्यवाद. नमस्कार, मी प्रत्यंचा गायकवाड. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या उपक्रमाचे नाव बियांची उपयोगिता असे आहे. त्यामध्ये मी बदाम हा विषय निवडला आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. बदाम हे आपल्या मेंदूसाठी व शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. बदामाबद्दल आपण अजून माहिती जाणून घेऊया. बदाम हे झाड पानझडी प्रकारचे आहे. बदामाचे इंग्रजी नाव अल्मंड असे आहे. जम्मू आणि काश्मीर हे भारतात बदाम उत्पादनात अगदी पुढचे राज्य आहे. बदामाचा हलवा, तेल, लाडू इत्यादी पदार्थ आपण बदामापासून बनवतो. बदाम खाल्ल्यावर होणारे फायदे असे आहेत की मेंदूला ऊर्जा मिळते, शरीराला ताकद मिळते व स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. बदाम जास्त खाल्ल्यावर आपले पोट बिघडते किंवा वजन वाढते. हे आहेत भिजवलेले बदाम. आपण जर का बदाम भिजवून खाल्ले तर पचायला सोपे जाते. धन्यवाद. माझे नाव वेदिका पांडुरंग बरुरे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या उपक्रमाचे नाव आहे बियांची उपयोगिता. मी यामध्ये तांदूळ हा विषय निवडला आहे. चला आपण त्याची माहिती बघूयात. तांदळापासून भात, इडली, डोसा, करड्या, लाह्या, पोहे, अनारसे इत्यादी पदार्थ बनतात. हे आता भात, पोहे आणि लाह्या सुद्धा बनतात. तांदूळ पिकण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. तांदळाचे उत्पादन प्रचंड पावसाच्या प्रदेशात व महाराष्ट्रामध्ये कोकणात होतो. तांदळाचे मूळ तंतुमय असतात. तांदळाच्या झाडाला ओंब्या येतात. तांदळामध्ये आपल्याला विटॅमिन B1, विटॅमिन B3 आणि विटॅमिन B6 मिळते. तांदूळ खरीप हंगामामध्ये पिकतो. तांदूळ हा एक पिष्टमय पदार्थ आहे आणि तांदळाला इंग्रजीमध्ये राईस म्हणतात. तांदळाचे विविध प्रकार असतात, जसे की हा तांदूळ बासमती आहे, हा इंद्रायणी आहे, असून याचे खूप प्रकार असतात, कोलम वगैरे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव हर्षाली मोहन बावा. इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव बियांची उपयोगिता. त्यात मी निवडलेला विषय जिरे. हे आहे जिऱ्याचे झाड. जिरे हे आहे जिऱ्याचे फूल. हे आहे जिऱ्याचे बी. हे आहे जिऱ्याचे मूळ. जिऱ्याचे मूळ हे सटमूळ असते. हे आहे जिरे हा मसाल्याचा पदार्थ आहे. जिऱ्याला इंग्रजीत क्युमिन म्हणतात. जिऱ्याचे उत्पादन हे गुजरात आणि राजस्थान ह्या 2 राज्यात जास्त प्रमाणात घेतले जाते. जिऱ्यापासून बनलेले पदार्थ जिरे भात, जिरे राईस असे आहेत. जिऱ्याचे बी पेरल्यानंतर 3 ते 4 महिन्यात पीक तयार होते. जिऱ्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. जिरे रब्बी हंगामातील पीक आहे. जिरे हे पचन सुधारणे, वजन कमी करणे ह्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. धन्यवाद. मी वेदांत गोरडे. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे बियांची उपयोगिता. त्यात मी सरकी हा विषय घेतला आहे. तर ही आहे कापसाची बी, याला सरकी म्हणतात. ही आहे कापसाची पाने, ती हिरव्या रंगाची असतात. हे आहे कापसाचे फूल, ते पिवळ्या रंगाचे असते. हे आहे कापसाचे मूळ, त्याचा प्रकार सोटमूळ आहे. हा आहे कापूस, त्यापासून आपल्याला कापसाची बी मिळते. कापसाची बी म्हणजे सरकी. तर मी आता तुम्हाला कापसाची वैशिष्ट्ये सांगतो. कापसाचे दुसरे नाव पांढरे सोने असे आहे. कापसाच्या बीला सरकी म्हणतात. कापसाची लागवड खरीप हंगामात होते. कापसाला उष्ण व दमट हवामान लागते. कापसाला कंपोस्ट खत व शेणखत लागते. कापसाला खोल किंवा मध्यम काळी जमीन योग्य असते.
बीटी कापूस आणि देव कापूस ही कापसाची वाण आहेत. अकोला ही महाराष्ट्रातील कापसाची प्रमुख बाजारपेठ आहे. कापसाला उगण्यासाठी सुमारे 10 दिवस लागतात. सुती कापड बनवणे आणि वैद्यकीय कापड बनवणे हे कापसाचे उपयोग आहेत. तर मी आता तुम्हाला कापसापासून बनलेल्या वस्तू दाखवतो. तर हे आहे पिंजलेले कापूस. पिंजलेले कापूस म्हणजे कापसातून सरकी काढलेले कापूस. हे आहे सरकी असलेले कापूस. हे आहे वैद्यकीय कापूस. हे आपण जखम झाली किंवा रक्त येऊ लागले तर तेव्हा लावतो. हे आहे सुती कापड. ही आहे कापसापासून बनलेले खेळणे. धन्यवाद. मातीत दडले स्वप्न मोठे मनाशी धरले, थेंब थेंब पावसाने जाग आली, हिरवी आशा डोळ्यात फुलली. चला तर आपण सुपारी बद्दल माहिती जाणून घेऊयात. नमस्कार, माझे नाव ऋग्वेद गणेश गावडे आहे. मी इयत्ता 5वी अ मध्ये शिकत आहे. मी बियांची उपयोगिता यामध्ये सहभाग घेतला आहे. त्यात मी सुपारी हा विषय घेतला आहे. हे सुपारीचे लहान झाड आहे आणि ते मोठे झाल्यावर असे दिसते. सुपारी ही केरळ व कोकणात जास्तीत जास्त आढळतात. सुपारीच्या बियांना सुपारी असे म्हणतात. सुपारीच्या झाडांच्या ह्या पानं आहेत त्यांना झावळ्या असे म्हणतात. ह्या झाडाची उंची 30 ते 35 फूट असते. सुपारीची फळे कोवळी असताना हिरवी व पिकल्यावर अशी केशरी रंगाची दिसतात. सुपारीचे अनेक प्रकार असतात, जसे की पांढरी सुपारी, लाल सुपारी व भाजकी सुपारी असते. सुपारी लग्न समारंभ, सत्यनारायणची पूजा व गणपतीची प्रतिमा म्हणून देखील वापरली जाते. धन्यवाद. छोट्याशा बीमध्ये दडले मोठे झाडापार, मातीची उगमिळताच फुटते अंकुरधार, पाणी सूर्यप्रकाश मिळून देई नवीन जीवन, बीज रुजवे अशा निसर्गाचे अद्भुत सृजन. चला तर आपण आता ध्वनीविषयी माहिती घेऊ. नमस्कार, माझे नाव कैवल्य योगेश लांडगे. मी इयत्ता 5वी तुकडी अ मध्ये शिकत आहे. माझ्या उपक्रमाचे नाव आहे बियांची उपयोगिता. त्यात मी धने हा विषय निवडला आहे. हे आहे धने. धने हा मसाल्याचा पदार्थ आहे. धन्याची वनस्पती कोथिंबीर आहे. ही आहे कोथिंबीर. कोथिंबीर पेरण्यासाठी आपल्याला आधी धने फोडून त्याच्या आतील बी मातीत पेरावी लागते व पेरल्यानंतर 15 दिवसांनी ती अशी, 20 दिवसांनंतर अशी व 30 दिवसांनंतर पूर्ण होते. 30 दिवसांची झाल्यानंतर तिला बाजारात काढून बाजारात विकण्यास नेतात व ती काढलीच नाही तर तिला अशा प्रकारची फुले येतात व ते फुले काही कालावधीनंतर बी बनतात. त्यात ती बी म्हणजेच धने. आता हे आहे कोथिंबिरीची पाने. हे आहे त्याचे खोड व हे आहे त्याचे मूळ. हे मूळ सोटमूळ असते. आता मी तुम्हाला धने खाल्ल्याचे फायदे सांगतो. धने खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते व डोळ्यांची जळजळ कमी होते. धने हे के, सी आणि ए यांसारख्या जीवनसत्वांनी समृद्ध आहे. धन्याचे पाणी शरीराला डिटॉक्स करते व थायरॉइडचा रोग सचिन माने. आत्ता मी पाचवी अ मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव बियांची उपयोगिता. त्याच्यात मी सागर गोटे हा विषय निवडलेला आहे. सागर गोटे याला लता करंट असेही ओळखतात. सागर गोटे हे एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. सागर गोटे हे पारंपरिक खेळण्याचे साधन आहे. सागर गोटे हे एक काटेरी झुडूप व वेल आहे. याला बोराच्या आकाराचे गोलाकार आणि काटेरी फळे येतात. आज मी तुम्हाला गजगे हे कसे खेळतात ते खेळून दाखवणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी वेदांत बनगर. मी इयत्ता 5वी अ मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे बियांची उपयोगिता. मी त्यात आवळा हा विषय निवडला आहे. आवळ्याला इंग्रजीतून आंबला असे म्हणतात. आवळ्याचा रंग हा हिरवा असतो. आवळ्याचा आकार हा गोल असतो. आवळ्याची चव ही तुरट असते. आवळा ही एक औषधी वनस्पती आहे. आवळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान पिकवला जातो. आवळ्याचे उत्पादन मध्य प्रदेशात जास्त प्रमाणात केले जाते. आवळ्यापासून आपल्याला व्हिटॅमिन सी, फायबर, लोह, कॅल्शियम हे घटक मिळतात. आवळ्यामुळे आपले पचन सुधारते,
रक्त शुद्ध होते आणि केस व त्वचेसाठी आवळा हा उपयुक्त आहे. धन्यवाद. आंबट चिंच खाऊ रे, चिंचेला झोके बांधू रे. आंबट चिंच खाऊ रे, चिंचेला झोके बांधू रे. खेळण्या झोका लावू चिंचोका, खेळण्या झोका लावू चिंचोका. चिंचेच्या सावलीत आपण बसू, बियांची किमया कशी दावू. चिंचेच्या सावलीत आपण बसू, बियांची किमया कशी दावू. चला तर आपण चिंचेविषयी माहिती घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला चिंचेविषयी माहिती सांगणार आहे. चिंचेची बिया चिंचुका आहेत. या आहेत चिंचुका. हे आहे चिंच. चिंचेच्या झाडाचे पान लहान व संयुक्त असते. चिंच खाल्ल्याने पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयोगी पडते. चिंचेतून सी जीवनसत्व मिळते. चिंचेची चव आंबट असते. नमस्कार, माझं नाव भार्गवेश कुलंगे आहे. आज मी तुम्हाला मक्याविषयी माहिती सांगणार आहे. या आहेत मक्याच्या बिया. मक्याच्या बीचा रंग पिवळा असतो. मक्याच्या बीची चव गोड असते. मक्याच्या मुळाचा प्रकार तंतुमय असतो. मका उगवण्याचा कालावधी 4 ते 6 महिने असतो. मका खरीप व रब्बी दोन्ही हंगामात येतो. थँक्यू. कढईला येती बोंडे रे, कढईचे तेल काढू रे. भुईमुगाच्या आऱ्या त्याला येती शेंगा, भुईमुगाच्या आऱ्या त्याला येती शेंगा. गळीताचे पिके आपण घेऊ, बियांची किमया कशी दावू. चला तर आपण करडईविषयी माहिती घेऊया. नमस्कार, मी ध्रुव. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे बियांची उपयोगिता. मी त्याच विषय निवडला आहे करडई. ही आहे करडईची वनस्पती आणि ही आहे करडईच्या बिया. जर ह्या बिया आपण घाण्यावर कुटल्यावर त्यातून 25 ते 35% तेल निघते. करडईच्या पानांचा आकार लांब, अरुंद व टोकदार असतो. करडईचे फूल पिवळ्या रंगाचे असते. करडईला बोंडे येतात. करडई पासून आपण तेल व भाजी बनवतो. ही आहे करडईचे तेल. धन्यवाद. कैरी आणि हा आहे पिकलेला आंबा. हे आहेत आंब्याची माहिती. हे आहेत आंब्याचे प्रकार आणि हे आहे आंब्याचे झाड. धन्यवाद. नमस्कार, मी वंदना. आज मी तुम्हाला वाटाणा याबद्दल माहिती सांगणार आहे. हा आहे ओला वाटाणा आणि हा आहे सुकवलेला वाटाणा. हे आहे वाटाण्याचं झाड. ही आहेत वाटाण्याची मुळं. वाटाण्याची मुळं ही सोटमुळं असतात. हे आहे वाटाण्याचं पान. ही आहेत वाटाण्याची फुलं. वाटाण्याची फुलं ही पांढऱ्या किंवा फिक्कट जांभळ्या रंगाची असतात. वाटाणा हे एक कडधान्य आहे. वाटाण्याला इंग्लिशमधून पीस असे म्हणतात. वाटाण्याची चव ही गोडसर असते. वाटाणा हा रब्बी हंगामात उगवतो, म्हणजेच ऑक्टोबर ते जानेवारीमध्ये. वाटाण्याला उगवायला साधारणपणे 90 ते 120 दिवस लागतात. त्याचे उत्पादन प्रामुख्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब ह्या राज्यांमध्ये होते. त्याच्यामधून आपल्याला A, B आणि C ही जीवनसत्वे मिळतात. वाटाण्यापासून वाटाण्याची भाजी, वाटाण्याचा कटलेट असे पदार्थ तयार करतात. धन्यवाद. आज मी तुम्हाला तिळाविषयी माहिती सांगणार आहे. तर तिळाला आपण इंग्लिशमध्ये सीसॅम सीड्स असे म्हणतो. तिळाच्या बियांचा रंग पांढरा, काळा, तपकिरी असतो. हे तीळ आहे. तीळ हा पांढऱ्या रंगाचे असतात. हे तिळापासून बनवले जाणारे पदार्थ आहे. तिळाची चटणी, तिळाचे लाडू. तिळामधून आपल्याला व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ई हे मिळते. प्रथिने व लोह मिळते. तीळ हे खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. तिळाचे उत्पादन सुदान आणि भारतात गुजरात येथे होते. धन्यवाद. हे आहे तुरीची बी. ही आहे तुरीची डाळ. तूर हे एक प्रमुख कडधान्य आहे. ही आहे तुरीची वनस्पती.
व हे आहे हे तुरीची वनस्पतीचे मुख्य मूळ आहे. ह्याला म्हणतात सोंठ मूळ. आणि ही आहे तुरीची पानं जी हिरव्या रंगाची असतात. ही आहे तुरीची फुलं. तुरीची फुलं ही घोसात येतात व तुरीच्या फुलांचा रंग हा पिवळा असतो. काही जातींमध्ये तुरीच्या फुलांना लाल किंवा जांभळट रेषा आढळून येतात. ही आहे तुरीची शेंग जी हिरव्या रंगाची दिसते. प्रत्येक शेंगेमध्ये 3 ते 5 बिया असतात. धन्यवाद. श्रीकृष्ण साहेब, आज मी तुम्हाला एरंडाविषयी माहिती सांगणार आहे. तर ही मुळाची रचना आहे. हे आहे सोटमूळ, हे आहे तंतुमय मूळ, हे आहे पक्व फळ म्हणजे अजून पिकलेलं फळ नाही आहे. ह्याचा रंग हिरवा आहे. आता हे पिकल्यानंतर तपकिरी होतं. हे आहे फळ. त्याला अत्यंत काटेरी असतात. ते फळ फोडल्याच्या नंतर त्याच्या आतमध्ये 4 बिया निघतात. त्या 4 बिया विषारी असतात. आणि विषारी असल्यामुळे त्या एरंडाच्या बियांमध्ये जीवनसत्व ए असते, पण ते खाल्ले नाही पाहिजे कारण ते विषारी असते. धन्यवाद. मी आज तुम्हाला उडीदाविषयी काही माहिती सांगणार आहे. ह्या आहेत उडदाच्या बिया. हे आहे उडीद आणि ही आहे उडदाची वनस्पती. उडदाच्या वनस्पतीला हिरवी पाने असतात. तिच्या शेंगा हिरव्या किंवा काळ्या असतात. हे आहेत उडीद. आता मी तुम्हाला उडीदाविषयी माहिती सांगते. उडीद हे एक कडधान्य आहे. त्याला इंग्रजी भाषेमध्ये ब्लॅक ग्राम असे म्हणतात. त्याचे मूळ सोटमूळ प्रकारचे असते, म्हणजेच इंग्रजीत टॅपरूट असते. उडदापासून डाळ, आमटी, उसळ, पापड इत्यादी पदार्थ आपण बनवतो. तांदळासोबत उडीद वाटून आपण इडली, डोसा बनवतो. हे सीताफळ आहे. ह्या सीताफळाच्या बिया आहेत. आणि ही माहिती तुम्ही जाणून घ्या. धन्यवाद. हिचे घे फोटो नुसता. मी कुशली. आज मी एक उपक्रम केला आहे. त्या उपक्रमाचे नाव आहे झाडांची व बियांची उपयोगिता व वैशिष्ट्य. चला तर आणि त्यात पेंटासचे झाड हा विषय निवडला आहे. चला तर आपण सुरू करू. हे आहे पेंटासचे झाड. पेंटासचे झाड म्हणजे स्टार फ्लावरचे झाड. त्याला स्टार फ्लावर्स का म्हटलं असेल कारण याच्या फुलांचा स्टार सारखा असतो. नंतर पेंटाच्या फुलांचा रंग लाल, गुलाबी, पांढरा असा असतो. लाल कलरचा आहे. त्यानंतर पेंटाची पाने थोडी खरखरीत व रुंद असतात. हे बघा काय होतं जर खरखरीत पाने अशी वाढून दिसतात. पेंटाच्या फुलांचा एक गुच्छ असतो. हे इथे फुलं येतात ते त्याचे गुच्छ. एका गुच्छात 20 ते 20 किंवा 10-15 फुले असतात. हे इथे जे फुलं येतात ते मोठ्या गुच्छात 20 ते 20 किंवा छोट्या ह्याच्यात 10-15 अशी फुलं येतात. पेंटाच्या झाडाचे मूळ तंतुमय असते आणि या फुलांचे आकर्षण म्हणजे त्या फुलांना छोट्याशा चित्रामध्ये आणि फुलांमध्ये आकर्षित होते. नमस्कार, माझे नाव प्रणिका प्रकाश इंद्राळे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे बियांची उपयोगिता. त्यात मी विषय निवडला आहे कुळीथ. ह्या कुळीथच्या बिया आहेत. कुळीथ हे कडधान्य आहे. कुळीथाला हुलगा असेही म्हणतात. कुळीथापासून बनणारे पदार्थ सूप, आमटी, उसळ, भाजी, चटणी, लाडू इत्यादी पदार्थ बनतात. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव देवेश ज्ञानेश्वर मुद्दे. मी आज बियांची उपयुक्त ह्याच्यामध्ये सहभागी घेतला आहे. तर मी विषय निवडला आहे मोहरी. तर मोहरींच्या बिया अशा असतात. त्याचे रोपटे असे आहेत. ते तेलबिया आहे व ती मसाल्याचा पदार्थ आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे सहभागी घेतला आहे. त्यात मी विषय निवडला आहे सूर्यफुलाला सूर्यफुलच का म्हणतो कारण ते सूर्याच्या दिशेने फिरतात म्हणून आपण त्याला सूर्यफुल असं म्हणतो. तेव्हा सूर्यफुलाची बिया
मित्रांनो, मी आज तुम्हाला बाजरीविषयी माहिती सांगणार आहे. बाजरीला इंग्लिशमध्ये पल मिलेट असे म्हणतात. बाजरीचे हे कणीस असते. बाजरीचे हे कणीस आहे. बाजरी तृण धान्य आहे म्हणून त्याचे पीठ बनते. बाजरीपासून बनणारे पदार्थ बाजरीची खिचडी, बाजरीची भाकर, बाजरीची खीर असे आहे. बाजरीचे मूळ तंतुमय मूळ आहे. धन्यवाद. त्याच्या बिया आहेत. पपईमध्ये अनेक बिया असतात. त्याच्या बिया काळ्या रंगाच्या असतात. पपई खाल्ल्याने आपल्याला जीवनसत्व मिळते. पपईच्या सालांचा चहा आरोग्य आरोग्यासाठी चांगला असतो. पपईचे झाड 3 ते 5 फूट असते. धन्यवाद. नॉलेज तुम्हाला मिळायला पाहिजे, बोलण्याचा सराव व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण हा 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन होता, पण त्यावेळेस आपल्याला जमलं नाही म्हणून आता आपण हा उपक्रम घेतला. आणि या उपक्रमासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नाना या ठिकाणी आले आणि त्यांच्या समवेत संस्थेचे सन्माननीय बाळासाहेब लोटे या ठिकाणी आले आणि खूप वेळ तुमचं प्रत्येकाचं बोलणं ऐकून घेतलं. एवढं त्यांनी वेळ आपल्या उपक्रमासाठी दिला, त्याबद्दल मी आपल्या वर्गाच्या वतीनं, विद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि नानांना सांगते की आमच्या मुलांना 2 शब्दात मार्गदर्शन करावं पडतं. मॅडम बाळासाहेब सगळे विद्यार्थी आता आल्यापासून मला इतकं सखोल अभ्यास करायची मला काही गोष्टी मला सुद्धा माहीत नव्हत्या. इतक्या लहान वयामध्ये तुम्हाला याचं नॉलेज मिळते ही एक अभिमानाची गोष्ट आहे. तर शहरी भागातल्या मुलांना या गोष्टी माहिती नाही, परंतु आपण शहरात असून सुद्धा वनस्पतीबद्दल माहिती घेतो, पिकाबद्दल माहिती घेतो, धान्याबद्दल माहिती घेतो, फळाबद्दल माहिती घेतो, सगळ्यांचीच माहिती आपण. आणि प्रत्येकाने मुलांनी त्या त्या गोष्टीचा प्रत्येकाने अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही जाणवलं त्या वस्तूचा उपयोग काय होतो, शरीराला काय फायदा होतो, कुठलं जीवनसत्व होतं हे तुम्ही बारकाने अभ्यास केलेला आहे. या अभ्यासाचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्कीच फायदा होणार. आणि आपल्या शाळेतल्या मुलांना हे सगळ्यांना शिकवा. तुमच्या रीतीनं पाहायला त्यांना प्रामाणिकपणे चांगलं शिकवा त्यांना. आणि शिकवल्यानंतर आपली बुद्धी वाढते. तुम्ही होत नाही कधी आपलं ज्ञान दुसऱ्याला नेहमी द्यायचं. तर मॅडमला तिकडचं ज्ञान तुम्हाला देतं की नाही, तसं तुम्ही पण दुसऱ्याला द्यायचं ज्ञान. हे आपल्याला हा ज्ञानामध्ये भर टाकण्याचं काम करायचं. आणि ते काम तुम्ही चांगलं करता. तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि मॅडम तुम्हालाही मनापासून धन्यवाद की तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचा कोणावर संस्कार करण्यात ठरवलेले आहे. त्याप्रमाणे त्या ठिकाणी विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वनस्पतीची माहिती सगळं वय म्हणून हा तुमचा प्रयत्न आहे. सगळ्याला तुम्हाला चांगल्या बारकाईने शिकवता यावा आणि दुसऱ्याला शिकवता यावा, स्वतःही शिकावं या अपेक्षा व्यक्त करतो.
सगळ्यांना मला खूप धन्यवाद